फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळामध्ये WH टाईपचे प्रश्न इंग्रजीमध्ये कसे विचारले जातात ते शिकणार आहोत। आता आपण जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतो तेव्हा आपण काही प्रश्नार्थक शब्दाचा वापर करत असतो। तर ते प्रश्नार्थक शब्द कोणते असतात? तर व्हॉट, विच, हू, वेअर, व्हाय अशा प्रकारच्या प्रश्नार्थक शब्दांनी आपण प्रश्नाची सुरुवात करत असतो। तेव्हा मी इथे काही मराठीतून प्रश्न लिहिलेले आहेत आणि या मराठी प्रश्नांचे मग त्यांच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आता आपण ह्या प्रश्नांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करण्याआधी त्याचे स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये कसे असणार आहे ते आपण आधी बघूया। तर इथे बघा, जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तेव्हा सर्वात आधी WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द हा आपण वापरत असतो। त्यानंतर पूर्ण कार असल्यामुळे हॅव किंवा हॅज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो। त्यानंतर घेतले जाते सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि त्यानंतर घेतले जाते V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरले जाते आणि मग सर्वात शेवटी ऑब्जेक्ट। आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये जर काही अजून भाग असेल किंवा राहिलेला भाग असेल सेंटेन्सचा तर तो सुद्धा आपण ऑब्जेक्ट नंतर घेत असतो। तर अशा प्रकारे WH टाईपचे जे प्रश्न असतात त्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्याची रचना ही अशा प्रकारची असते, ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न सहजरित्या इंग्रजीमध्ये बनवता येईल। तर इथे बघा, मी इथे मग आता मराठीतून हा पहिला प्रश्न लिहिलेला आहे। तू रात्रीच्या जेवणासाठी काय बनवले आहे? तर सर्वात आधी बघा इथे आहे 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 सर्व प्रश्नांमध्ये आहे हे क्रियापद कॉमन आहे। आहे म्हणजेच हा वर्तमान काळातले प्रश्न आहेत आणि बनवले आहे, घेतला आहे, गेलं आहे किंवा शिकला आहे। म्हणजे बनवले आहे म्हणजेच काय? तर बनवण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे, म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळातील प्रश्न आहे। म्हणजेच ओळखण्यासाठी तुम्हाला क्रियापद आणि त्याआधीचा शब्द जर तुम्ही पाहिला तर त्यावरून तुम्हाला कळू शकते की तो प्रश्न किंवा ते वाक्य कोणत्या काळातील आहे। तर आता इथे बघा, तू रात्रीच्या जेवणासाठी काय बनवले आहे? तर आता याचं स्ट्रक्चर आपण आताच पाहिलं, तर त्यानुसार आता आपण याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करूया। बघा, आता सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द काय, कायसाठी आपण इंग्रजीमध्ये व्हॉट वापरतो, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? सर्वात आधी व्हॉट। त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते? हॅव किंवा हॅज। आता ते हॅव किंवा हॅज आपल्याला ह्या सब्जेक्टनुसार घ्यायचं असते। मग इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, कर्ता कोणता आहे? तू। तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो, मग यू नंतर आपण हॅव वापरत असतो, म्हणून आता व्हॉट नंतर आपण इथे काय वापरणार आहोत? हॅव। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कर्ता, कर्ता आहे तू। तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो, व्हॉट, हॅव, यू। त्यानंतर क्रियापद, क्रियापद काय आहे? बनवले। मूळ क्रियापद आहे बनवणे, त्यासाठी मेक हा शब्द आपण वापरत असतो। मग मेकचा V3 फॉर्म म्हणजे या क्रियापदाचं तिसरं रूप असते मेड, MADE, मेड। व्हॉट हॅव यू मेड म्हणजे तू काय बनवले आहे, कशासाठी? तर रात्रीच्या जेवणासाठी। मग रात्रीच्या जेवणाला आपण डिनर म्हणतो, मग आता जेवणासाठी किंवा जेवणाकरता म्हणून आपण इथे फॉर लिहिणार आहोत, फॉर डिनर, DINNER, डिनर शेवटी क्वेश्चन मार्क। व्हॉट हॅव यू मेड फॉर डिनर म्हणजे तू रात्रीच्या जेवणासाठी काय बनवलं आहे, हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो। आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, तिने कोणता मोबाईल विकत घेतला आहे? बघा, एखाद्या आपली फ्रेंड असेल तर तिने नवीन मोबाईल घेतला असेल, आपण विचारतो की तिने कोणत्या कंपनीचा मोबाईल विकत घेतला आहे। मग हाच प्रश्न तुम्ही इंग्रजीतून कसा विचाराल? तर सर्वात आधी मग प्रश्नार्थक शब्द, प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? कोणता। मग आपल्याला हे पूर्ण घ्यावं लागेल, कोणता मोबाईल। कोणतासाठी आपण विच वापरतो प्रश्नार्थक शब्द, विच म्हणजेच काय? तर कोणता, कोणती, कोणते। मग विच मोबाईल म्हणजे कोणता मोबाईल, विच मोबाईल। त्यानंतर आपल्याला हॅव किंवा हॅज घ्यायचं आहे। मग आता त्यासाठी आपण कर्ता बघायचा, कर्ता आहे तिने, मग शी नंतर आपण काय वापरत असतो? हॅज, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? हॅज। विच मोबाईल हॅज नंतर घ्यायचा असतो कर्ता, तिने, ती किंवा तिनेसाठी आपण शी वापरतो, विच मोबाईल हॅज सी। नंतर आता क्रियापद, विकत घेतला। आता विकत घेणे मूळ क्रियापद,
त्यासाठी आपण बाय हा शब्द वापरतो. मग आता त्याचा आपल्याला थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, तिसरे रूप घ्यायचं आहे. बायचं तिसरं रूप आहे BOUGHT, बॉट. विच मोबाईल हॅज शी बॉट, अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे. म्हणजेच तिने कोणता मोबाईल विकत घेतला आहे असं जर विचारायचं असलं तर तुम्ही इंग्रजीमध्ये असं विचारू शकता, विच मोबाईल हॅज शी बॉट. आता नेक्स्ट बघा, तिच्यासोबत कोण गेला आहे. आता एखादी व्यक्ती बाहेर गेलेली असेल तर आपण म्हणतो की तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत कोण गेला आहे. आता इथे बघा, सर्वात आधी आपल्याला प्रश्नार्थक शब्द लिहावा लागेल. मग आता प्रश्नार्थक शब्द आहे कोण. मग कोणसाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीत, हू. आणि याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेणार आहोत, हू हॅज. गेलं, जाणे. जाण्यासाठी आपण गो हा शब्द वापरतो. मग त्याचं तिसरं रूप आहे गॉन. गो, वेंट आणि गॉन. हू हॅज गॉन. कोण गेलं आहे, कोणासोबत, हा ऑब्जेक्ट, तिच्यासोबत म्हणजेच विथ हर. तिच्यासोबत म्हणजे विथ हर. हू हॅज गॉन विथ हर म्हणजेच तिच्यासोबत कोण गेला आहे, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट आहे, तू कुठे शिकला आहेस. बघा आता प्रश्नार्थक शब्द आहे कुठे. कुठेसाठी आपण काय वापरतो शब्द मग इंग्रजीत, फेअर. नंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅव किंवा हॅज. सब्जेक्ट आहे तू. तू नंतर तूसाठी आपण यू वापरतो, म्हणून मग यू नंतर हॅव वापरतो, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, हॅव. वेअर हॅव. नंतर घ्यायचं आहे कर्ता, वेअर हॅव यू. नंतर क्रियापद शिकणे. आता शिकणे, स्टडी अभ्यास करणे किंवा स्टडीज म्हणजे आपण शिकण्यासाठी स्टडी हा शब्द वापरणार आहोत. त्याचं थर्ड फॉर्म आहे स्टडी. वेअर हॅव यू स्टडीड, तू कुठे शिकला आहेस, अशा अर्थाने वेअर हॅव यू स्टडीड तुम्ही इंग्रजीतील ट्रान्सलेशन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, ते कुठे गेले आहेत. बघा आता, मग आता या प्रश्नातील सुद्धा आपल्याला आधी प्रश्नार्थक शब्द बघावा लागेल. प्रश्नार्थक शब्द आहे कुठे. मग कुठेसाठी आपण इंग्रजीमध्ये वेअर हा शब्द वापरतो, व्हेअर. त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल हॅव किंवा हॅज. मग करता काय आहे, ते. ते म्हणजेच दे नंतर आपण काय वापरतो, हॅव. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, वेअर नंतर हॅव. नंतर घ्यायचं आहे कर्ता, तेसाठी आपण इंग्रजीत दे वापरतो, वेअर हॅव दे. नंतर क्रियापद आहे गेले, जाणे, गो. मग गो, वेंट आणि तिसरं रूप आहे गॉन. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. वेअर हॅव दे गॉन म्हणजेच काय, तर ते कुठे गेले आहेत असं. नंतर नेक्स्ट बघा, तू त्याला का रागवले आहेस. बघा आता एखाद्याला लहान मुलाला रागवलं असेल आणि तो रडत असेल, मग आपण विचारतो की तू त्याला का रागवले आहे. तर आता इथे प्रश्नार्थक शब्द आधी बघावा लागेल. प्रश्नार्थक शब्द आहे का. मग कासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो व्हाय. मग आता व्हाय नंतर हॅव घ्यायचं का हॅज, तर करता बघायचा. करता आहे तू, यू. मग यू नंतर आपण हॅव वापरतो, म्हणून आपण हॅव इथे वाय नंतर वापरणार आहोत. त्यानंतर घ्यायचं आहे करता. करता आहे तूसाठी आपण इंग्रजीत वापरतो यू, व्हाय हॅव यू. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापद. क्रियापद आहे रागवणे. आता स्कोल्ड म्हणजेच रागवणे. आता त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे स्कोल्डेड. स्कोल्डेड, व्हाय हॅव यू स्कोल्डेड. आणि ऑब्जेक्ट आहे त्याला, त्यासाठी आपण हिम वापरत असतो, म्हणून शेवटी आपण हिम लिहिणार आहोत. व्हाय हॅव यू स्कोल्डेड हिम, तू त्याला का रागवले आहेस. आता नेक्स्ट बघा, तू प्रथम कोणते औषध घेतले आहे. बघा आता या प्रश्नार्थक शब्दामध्ये कोणते हा प्रश्नार्थक शब्द आहे. मग आता कोणता कोणतीसाठी, कोणता, कोणती, कोणते यासाठी आपण विच हा शब्द इंग्रजीत वापरत असतो. प्रश्नार्थक शब्द विच म्हणजेच कोणते. आता कोणते औषध, विच मेडिसिन हे पूर्ण घेणार आहोत आपण, म्हणून मेडिसिन म्हणजेच काय, तर औषध. विच मेडिसिन म्हणजेच कोणते औषध. त्यानंतर आपल्याला हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे. इथे आहे तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो, यू नंतर हॅव वापरतो, म्हणून इथे विच मेडिसिन नंतर आपण हॅव हे सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत. विच मेडिसिन हॅव. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता आहे तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो, विच मेडिसिन हॅव यू.
आणि क्रियापद, क्रियापद आहे घेणे, टेक, टेक हा शब्द आपण वापरत असतो. मग आता त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे. पहिलं आहे V1 फॉर्म आहे टेक, V2 फॉर्म आहे टूक आणि V3 फॉर्म आहे मग टेकन. आणि राहिलेला शब्द आहे प्रथम, त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो फर्स्ट आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. विच मेडिसिन हॅव यू टेकन फर्स्ट, म्हणजेच तू प्रथम कोणते औषध घेतले आहे, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, माझे पुस्तक इथे कोणी ठेवले आहे. आता पुस्तकाऐवजी तुम्ही इथे कोणताही शब्द वापरू शकता. माझी डायरी इथे कोणी ठेवली आहे, किंवा माझा ड्रेस इथे कोणी ठेवला आहे, माझा फोन इथे कोणी ठेवला आहे. पुस्तकाऐवजी तुम्ही इथे कोणताही शब्द वापरू शकता. आता इथे प्रश्नार्थक शब्द आहे कोणी. कोणीसाठी आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो हू, म्हणजे प्रश्नार्थक शब्द आपल्याला इथे सर्वात आधी घ्यायचा आहे. मग त्यानंतर आता हू नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून हॅजचा उपयोग करत असतो. आणि ठेवणे, ठेवण्यासाठी आपण पुट हा शब्द वापरत असतो. पुट V1 फॉर्म, V2 फॉर्मसुद्धा पुट आणि V3 फॉर्मसुद्धा इथे पुटच येतो. हू हॅज पुट, कोणी ठेवले, कोणी ठेवले आहे. काय ऑब्जेक्ट आहे माझे पुस्तक, म्हणजेच काय माय बुक. आणि शब्द राहिलेला आहे इथे, त्यासाठी आपण शब्द वापरतो हिअर आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हू हॅज पुट माय बुक हिअर, म्हणजेच माझे पुस्तक इथे कोणी ठेवलेले आहे. अशा प्रकारे याचं इंग्रजीतून ट्रान्सलेशन होऊ शकते, हू हॅज पुट माय बुक हिअर. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळातील WH टाईपचे प्रश्न हे इंग्रजीमध्ये स्ट्रक्चरनुसार आपण कसे विचारले पाहिजे हे शिकलेलो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एस नो टाईपचे क्वेश्चन पाहिले. एस नो टाईपचे क्वेश्चन जे असतात त्याचे उत्तर फक्त हो किंवा नाही स्वरूपात आपल्याला देता येते, परंतु WH टाईपचे जे क्वेश्चन असतात त्याचे उत्तर हे आपण 1 किंवा 2 सेंटेन्समध्ये आपल्याला द्यायचे असते. तर अशा प्रकारे स्ट्रक्चरनुसार आज आपण या प्रश्नांचे मराठीतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.